नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी मॅथ्स 1 या विषयाचे मॅरेथॉन व्हिडिओज पाहणार आहोत. तर यामध्ये पहिल्यांदा मी पहिला टॉपिक घेतला आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आता इथे मी सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमचे प्रश्न घेतलेले आहेत. मी जेव्हा तुम्हाला उत्तरं एक्सप्लेन करतोय तेव्हा तुम्हाला मराठी सुद्धा सांगतोय, त्यामुळे तुम्हाला म्हणजे मराठी माध्यमाच्या मुलांना, सेमीच्या किंवा इंग्लिश मीडियमच्या मुलांना तिघांनाही फायदा होईल. तर बघूया, सर्वप्रथम मी प्रत्येक प्रॅक्टिस सेट मधला, प्रॉब्लेम सेट मधले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते काढलेले आहेत आणि त्यांचा इथं आपण सराव केला आणि जवळपास 99% मी जे काढलेले प्रश्न आहेत तेच तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत येतील अशी मी खात्री देतो. आणि बघूया पहिला प्रश्न. बघा, इथे दोन्ही इक्वेशन दिलेले आहेत आपल्याला आणि याच्यातून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. पहिले इक्वेशन आहे 5x + 2y = -3. हे पहिला आहे. दुसरा आहे x + 5y = 4. आता इथे आपल्याला काय करायचंय बघा की दोन्ही इक्वेशन मध्ये एक काहीतरी आपल्याला काय पाहिजे, इक्वल पाहिजे. म्हणजे 5x तसंच आपल्याला दुसऱ्या इक्वेशन मध्ये 5x पाहिजे, तेव्हा तो इलिमिनेट करता येतं. म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू काढता येते, मग पुन्हा ती सबस्टिट्यूट करून x ची व्हॅल्यू मिळेल. तसं इथे होतंय का, दोन्ही इक्वेशन मध्ये नाही होत आहे. म्हणजे काय करावं लागतं, तर दोन्ही इक्वेशन मध्ये कोणताही एक कोएफिशियंट समान इक्वल करावा लागेल. मग इथे मी ह्या 2y ला 5 ने मल्टिप्लाय केलं 10y होतं, ह्या 5y ला 2 ने मल्टिप्लाय केलं 10y होऊ शकतो. म्हणजे काय करावं लागतं मला, इक्वेशन 1 ला 5 ने मल्टिप्लाय करायला लागतंय. म्हणजे नवीन इक्वेशन तयार होतंय 25x + 10y = -15. हे इक्वेशन तिसरं झालं. आता चौथं बघा, इथं आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 2 ने. म्हणजे काय होईल, 2x + 10y = 4 × 2 = 8. म्हणजे हे इक्वेशन चौथं झालं. आता इक्वेशन 3 आणि 4 यांची काय करूया, आपण सबट्रॅक्शन करूया. मग त्यानंतर आपल्याला काय मिळेल, y निघून जातं आणि x ची व्हॅल्यू मिळेल. आता इथं सबट्रॅक्शन करतोय, मायनस करतोय, म्हणजे काय करणार, साइन्स काय होतात, चेंज होतात. आता इथं बघा 25x - 2x किती आलं, 23x + 10y - 10y कॅन्सल झालं = प्लस करतो, साइन आपलं तेच राहतंय बरोबर. मग 15 + 8 म्हणजे किती होणार, 23. आता इथं काय आलं बघा, 23x = -23. आपल्याला व्हॅल्यू कशी काढायची, x ची काढायची आहे. म्हणजे काय होईल, -23 अपॉन अजून 23 लेफ्ट हँड साइडला मल्टिप्लाय होता, तो इथं राइट हँड साइडला काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे काय होणार, 23 × 23. म्हणजे x ची व्हॅल्यू आपली काय आली, -1. काय आली, -1. आता हीच व्हॅल्यू आपण काय करूया, कोणत्याही इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळते. हे इथं आपण बघूया, सबस्टिट्यूट किंवा पुट x = -1 इन इक्वेशन कोणतेही घ्या तुम्ही. आता मी इथं कोणतं घेतलंय, इक्वेशन सेकंड घेतलं. तर बघा काय येतंय, x ची व्हॅल्यू -1 होती, + 5y = 4. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे y हा लेफ्ट हँड साइडला ठेवला, 4 इकडे आहे तसं आहे. -1 लेफ्ट हँड साइडला, तो राइट हँड साइडला गेला, काय होईल, +1 झाला. म्हणजे त्याची व्हॅल्यू 4 + 1 किती झाला, 5 झाला. म्हणजे 5y = 5. therefore y = 5/5. म्हणजे y काय आला, 1 आला. म्हणजे सुद्धा आपल्याला या सायमल्टेनियस इक्वेशनची व्हॅल्यू किंवा त्याची जी सोल्युशन्स आहेत ते मिळालेले आहेत. x = -1 आणि y = 1. ओके. यानंतर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, 99x + 101y = 499. आणि सेकंड इक्वेशन आहे 101x + 99y = 501. आता इथे बघा तुम्ही काय दिसतंय, जे पहिला व्हेरिएबल x आहे त्याचा जो कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये दुसऱ्या व्हेरिएबलला y ला आहे. आणि इथं पहिल्या इक्वेशन मध्ये दुसऱ्या व्हेरिएबल y ला जो कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये पहिल्याला आहे. म्हणजे इथं क्रॉस कोएफिशियंट झालेले आहे. मग इथं यावेळी काय करायचं आपण, तर जी दिलेली दोन्ही जी इक्वेशन असतात त्यांची पहिल्यांदा ऍडिशन करायची, त्याच्यातून एक उत्तर मिळेल आपल्याला. त्यानंतर पुन्हा त्याची सबट्रॅक्शन करायची, त्याच्यातून एक उत्तर मिळेल. पुन्हा ती जी मिळालेली दोन उत्तर असतील त्यांची काय करायची, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला x किंवा y ची व्हॅल्यू मिळेल. जी व्हॅल्यू मिळते ती सबस्टिट्यूट करून पुन्हा दुसरी नवीन काढायची. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथे x आणि y च्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. आपण इथं पहिल्यांदा इक्वेशन्स लिहून घेऊया. 99x + 101y = 499. आणि त्यानंतर 101x + 99y = 501. आता यांची मी पहिल्यांदा काय सांगितले, ऍडिशन सांगितली. यांची ऍडिशन करायची. बघा 499 + 501 किती होत आहे,
1000 101y plus 99y 200y 99x plus 101x किती होता 200x. आता इथं बघा आपल्याला काय दिसतंय लेफ्ट हँड साइडला 200x plus 200y is equal to 1000 आहे. म्हणजे इथं प्रत्येकात आपल्याला 200 काय करता येतो कॉमन काढता येतोय. म्हणजे काय केलं डिवाइडिंग थ्रू बाय 200 आपल्याला काय मिळेल x plus y is equal to 205 चा 1000 म्हणजे x plus y is equal to काय मिळाला 5 मिळाला. त्याला इक्वेशन आपण काय म्हणूया 3. हे पहिलं होतं हे काय होतं दुसरं. आता पुन्हा मी काय सांगितलं जेव्हा क्रिस क्रॉस काय असतील त्यांचे कोएफिशिएंट असतील ते आपण काय करायचं पहिल्यांदा ॲडिशन नंतर सबट्रॅक्शन. तर ॲडिशन केली सेम यांचीच काय करायची आता सबट्रॅक्शन करायची आहे. ती करूया आपण 99x plus 101y is equal to 499 101x plus 99y is equal to 501. आता सबट्रॅक्शन करताना आपण काय करतो जे दिलेले नंबर्स असतात त्यांचे साइन्स म्हणजे आपण साइन्स काय होता चेंज होतात. आता हा इथं काय होता प्लस होता तो काय होईल मायनस होईल. हा सुद्धा काय होईल मायनस होईल. म्हणजे आपल्याला नवीन किती मिळतात बघा 499 minus 501 किती येतात -2. त्यानंतर 101 प्लस -99 किती होईल 2y. त्यानंतर 99 minus 101x किती होणार -2x. कळतंय म्हणजे काय झालं बघा इथं -2x plus 2y is equal to -2. आता इथे आपल्याला कळतंय की 2 हा काय आहे दोन्ही बाजूला कॉमन आलेला आहे. म्हणजे डिवाइडिंग थ्रू आउट द इक्वेशन बाय 2 आपल्याला काय मिळेल -x plus y is equal to -1. आता हे इक्वेशन किती झालं सांगा 14. आता मी काय सांगितलं तुम्हाला की हे जी नवीन दोन इक्वेशन्स मिळतात ह्या दोघांची पुन्हा काय करायची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला x किंवा y ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे इथं 3 आणि 7 ची आपल्याला काय करायला लागेल बघूया आपण इथं काय होतंय -x plus x निघून जातोय म्हणजे ऍड करू शकतो. म्हणजेच काय करणार आपण ऍडिंग 3 and 4 आपल्याला काय मिळेल बघूया. तर इथं बघूया x plus y is equal to 5 होतं -x plus y is equal to काय होता -1 होता. आता इथं x मायनस ऍडिशन करायचे आपल्याला दिलेल्या इक्वेशन मध्ये -x होता पण इथं आपण काय सांगितलं ऍडिशन आहे. म्हणजे x plus -x म्हणजे काय झाला कॅन्सल झाला. प्लस y किती झाले 2y आणि 5 - 1 इथं जो -1 होता म्हणजे किती आला 4 म्हणजे y is equal to 4/2 म्हणजे therefore y is equal to 2 आला. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता हीच व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केली इथं घेतली इक्वेशन 3 मध्ये घेतली तर y is equal to 2 इन इक्वेशन 3 आपल्याला मिळेल x ची व्हॅल्यू. मग इक्वेशन पहिल्यांदा मी लिहून घेतलं x plus y is equal to 5 होतं. x plus y ची व्हॅल्यू 2 is equal to 5. therefore x is equal to 5 plus 2 इकडे आला काय होईल मायनस होईल म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली 3 मिळाली. म्हणजे आपल्याला x आणि y या दोन्ही व्हॅल्यूज या इक्वेशनच्या मिळालेल्या आहेत. x is equal to किती मिळालं 3 मिळाला y is equal to 2 मिळाला. आता विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही हे उत्तर म्हणजे सोल्युशन काढता तेव्हा फायनल आन्सर आपण लिहायचं असतं आणि त्याला अर्धा मार्क असतो. आणि त्या उत्तराला आपण शक्यतो काय करायचा ज्या काही व्हॅल्यू काढलेल्या असतात किंवा जे काही उत्तर लिहिलेलं असतं त्याला असं पूर्ण चौकट करून ठेवायचे. म्हणजे त्याला प्रेझेंटेशनसाठी सुद्धा चांगलं दिसतं आणि आपल्याला ते उत्तर हायलाइट करता येते. त्याला अर्धा मार्क मिळतो. पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट आणि तो 2 मार्कासाठी विचारतात. कधी कधी ह्या प्रश्नावर तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न विचारतात तर त्यालाही 2 मार्क असतात. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की हे जे उभे असतात ते त्याला आपण काय म्हणतो कॉलम्स म्हणतो. आडव्या आहेत त्याला काय म्हणतो रोज म्हणतो. आता असे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. समजा आता हे a b c d असतील तर a into d असतो -b into c असतो. म्हणजे इथं काय करावं लागतं आपल्याला इज इक्वल टू -1 into 4 -2 into 7 किंवा 7 into 2 घेतला तरी चालतो. मग इथे काय होईल बघा -1 into 4 -4 -7 into 4 14 म्हणजे मायनस मायनस प्लस करणार आपण 4 + 14 18 साइन तेच राहणार. म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आली -18 आली. कळतं. यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. तर इथे बघा आपल्याला इक्वेशन फर्स्ट मिळालेला आहे आणि सेकंड सुद्धा मिळालेला आहे दिलेल्या इक्वेशन वरून. म्हणजे दिलेला जो प्रश्न होता आता ह्या प्रश्नात आपल्याला काय करायचं होतं तर हे जे इक्वेशन आहे ते बाय युजिंग रॅमर्स रूल आपल्याला सोडवायचं आहे. आणि हा प्रश्न सुद्धा आपल्याला 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे.
क्रॅमर्स रूल. आता इथे तुम्हाला एक किमती सांगणार आहे ती सुद्धा तुम्ही नंतर लक्षात ठेवा की म्हणजे डी, dx आणि dy यांच्या किमती कशा लक्षात ठेवायच्या किंवा त्या डिटरमिनंट मध्ये आपण कसे ते a b c काय असतील ते कसे ठेवतो ते बघायचं आहे. आता इथे दोन्ही इक्वेशन मिळालेले आहेत, दिलेले इक्वेशन आहे. त्याला पहिल्यांदा कंपेअर करून आपल्याला a1 b1 c1 a2 b2 c2 या सहा ची व्हॅल्यू काढावी लागते. आता पहिल्यांदा आपण काय सांगूया की 4x 3y is equal to 4 and 6x 5y is equal to 8. या दोन्ही इक्वेशन्स आपण काय करूया कंपेअर करूया. कोणाची a1x b1y is equal to c1 and a2x b2y is equal to c2. मग आपल्याला काय मिळेल a1 b1 c1 a2 b2 c2 या सगळ्यांची काय मिळेल व्हॅल्यू मिळेल. मग इथे a1 किती मिळालं बघा 4 आहे, b1 किती आहे 3 आहे, c1 किती आहे 4 आहे. त्यानंतर a2 b2 आणि c2 या तिघांच्या किमती काढूया. इथं a2 किती मिळाला 6 मिळाला, b2 किती मिळाला 5 आणि इथं c2 किती मिळाला 8 मिळाला. कळतंय? आता इथे आपल्याला क्रॅमर्स रूल सोडवायचं म्हणजे काय करतो आपण तर पहिल्यांदा d ची व्हॅल्यू काढतो, त्यानंतर dx ची काढतो, त्यानंतर dy ची काढतो. बरोबर? आता d dx आणि dy काढल्यानंतर x आणि y च्या व्हॅल्यू आपण काढत असतो. आता d ची व्हॅल्यू मध्ये आपण काय काढतो तर डिटरमिनंट मध्ये आपण काय घेतो बघा तर इथे 12 लक्षात ठेवायचं, dx ला आपण काय लक्षात ठेवायचं 32 लक्षात ठेवायचं आणि dy ला काय लक्षात ठेवायचं 13. मग 12 म्हणजे काय तर आपण जे a1 a2 b1 b2 c1 c2 जे काय घेणार आहे म्हणजे तो अल्फाबेटिकली जी ऑर्डर आहे a b c म्हणजे a आणि b येतात म्हणजे 1 2 पहिला आणि दुसरा नंबरला म्हणजे तिथं a1 a2 b1 b2 इथं घ्यायचे आहे d साठी म्हणजे a1 a2 b1 b2 तुम्ही असं लिहिलं तरी चालेल किंवा न लिहिता डायरेक्ट त्याच्या व्हॅल्यू टाकल्या तरी चालतं. त्यानंतर dx साठी आपल्याला काय करायचं आहे 3 2 घ्यायचं आहे म्हणजे काय 3 म्हणजे तिसऱ्या क्रमांकाला अल्फाबेटिकली कोण आहे c आहे. त्यानंतर 2 3 2 म्हणजे 2 म्हणजे b म्हणजे पहिल्यांदा काय घ्यायचे c1 c2 आणि b1 b2 घ्यायचे b त्यानंतर dy मध्ये काय करायचं बघा तर 1 3 दिलाय म्हणजे 1 म्हणजे a त्यानंतर 3 म्हणजे c. बरोबर की नाही? म्हणजे पहिल्यांदा a1 a2 आणि नंतर काय घ्यायचे c1 c2 घ्यायचे. म्हणजे इथे आपण डिटरमिनंट मध्ये कसं घेऊ शकतो a1 a2 c1 c2. आता हे तुमच्या माहितीसाठी सांगतोय की हे डिटरमिनंट कसे घेतलेले आहेत. तर तुम्ही असं a1 a2 b1 b2 लिहिलं नाही तरी चालेल, डायरेक्ट तुम्ही त्या व्हॅल्यूज टाकलं तरी चालते. पण जेवढा जास्त मार्काला तुम्हाला तो प्रश्न विचारला जाईल तेवढा आपल्याला स्टेप बाय स्टेप लिहावं लागतं कारण त्या प्रत्येक स्टेपला मार्क असतात. आता इथे आपण d च्या म्हणजे डिटरमिनंटसाठी व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत a1 पासून c2 पर्यंत. ते आपण इथे सबस्टिट्यूट करूया. a1 a2 काय होते ते लिहायचे 4 6 आणि b1 b2 काय होते 3 5. आता इथे पुन्हा मगाशी काढलेल्या डिटरमिनंटची व्हॅल्यू त्या पद्धतीने सुद्धा काय करणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्याची मायनस करणार त्याला 4 into 5 minus 3 into 6 किती आलं बघा 20 minus 18 म्हणजे किती आला 2. ही d ची व्हॅल्यू आली. आता कशाची काढायची आहे dx काढायची आहे. dx साठी पण डिटरमिनंट कसे घ्यायचे ते माहिती सांगितलं आहे. c आणि b च्या कॉलम मध्ये घ्यायचे आहे. मग c आणि b चे कॉलम मध्ये कुठले c चे 4a आणि b चे काय आहे 3 5. पुन्हा यांचे काय करायचं आपल्याला 3 5 पुन्हा यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांचे सबट्रॅक्शन करायचे आहे म्हणजे 4 into 5 minus 3 into 8 इथे किती येते बघा 20 minus 8 is 24 म्हणजे किती येते उत्तर आलं बघा 20 minus 24 minus 4 आलं. आता ही कसली व्हॅल्यू आली x ची आली सॉरी dx ची आली. आता पुन्हा कसं काढायचं आपल्याला dy. आता इथं a आणि c चे कॉलम घ्यायचे. a1 a2 किती आहे 4 6 आहे, c1 c2 किती आहे 4 8 आहे. आता पुन्हा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन त्यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. 4 into 8 किती होईल बघा -4 into 6 म्हणजे काय होणार बघा 8 4 जा 32 -4 6 जा 24 32 minus 24 किती आला 8. बरोबर आहे. मग आता इथं d ची व्हॅल्यू पण मिळाली, dx ची मिळाली आणि त्यानंतर dy ची मिळाली. आता आपल्याला व्हॅल्यूज कशा काढायचे x आणि y च्या काढायचे. मग x काय आपल्याला माहिती आहे बाय युजिंग क्रॅमर्स रूल dx dx. पण dx किती काढले आपण -4 आपण d किती काढलेला आहे 2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली -4/2 म्हणजे किती झाला -2 2 to the 4 sin of
dy किती काढलेला आहे 8 d ची व्हॅल्यू किती आहे 2 म्हणजे काय आला 8/2 8/2 म्हणजे 2 ने आपल्याला 8 ला डिवाइड करायचं आहे 2 4 जा 8 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 4 आली x ची व्हॅल्यू किती आली -2 आता हे ज्या काय व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत त्याला व्यवस्थित तुम्ही काय करा बॉक्स करा म्हणजे तुमचं ते फायनल आन्सर होईल अशा पद्धतीने तुम्हाला ग्रामर स्कूलवर हमखास या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न असणारच तोही 3 मार्काला असेल कधी कधी समजा तो प्रश्न असा सोडवा असं नाही दिलं तर तुम्हाला तो ऍक्टिव्हिटी बेस सुद्धा विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बऱ्याचदा विचारलेला सुद्धा आहे किंवा यावर आधारित इथं फक्त तुम्हाला काय असतील संख्या म्हणजे नंबर्स किंवा व्हेरिएबल काय असतील चेंज असतील पण प्रश्न अशा प्रकारचा असू शकतो 4 मार्काचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा कसा सोडवायचा आहे आपल्याला x आणि y चे व्हॅल्यू काढायचे आहेत सोल्युशन आपल्याला x y चे काढायचे आहेत पण इथे आपल्याला डायरेक्टली इथं प्लस म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन करून काढता येतात का नाही तर इथं काहीतरी अज्यूम करावं लागतं तर बघा पहिलं इक्वेशन दिलेलं आहे इथं पुन्हा नियम घेत नाही 10/x+y + 2/x - y = 4 आणि दुसरं दिलं 15/x+y - 5/x - y = -2 आता इथलं इक्वेशन 1 मध्ये आपल्याला इथे दिसतोय 10 हा आपला काय आहे न्यूमरेटर आहे इथं * 1 असेल इथं * 1 असेल म्हणजे 10 * 1/x+y 2 * 1/x - y म्हणजे इथं आपण काय घेऊ शकतो अज्यूम करायचं आहे 1/x+y = काय घेतला m घेतला त्यानंतर इथून सुरुवात करतो मी 1/x+y m घेतला 1/x - y काय सपोज केला n सपोज केला आता इथं नवीन दोन इक्वेशन आपल्याला तयार होतील काय होईल बघा 10n + 2n = 4 हे इक्वेशन 3 आहे ते पहिलं आहे ते काय आहे दुसरं आहे आता दुसऱ्याचं आपल्याला चौथं करायचं आहे इथं काय होईल बघा 15n मायनस काय करायचं बघा इथं साइन लक्षात ठेवा 5n -2 आता इक्वेशन 3 आणि 4 मिळालेला आहे तर इथं आपल्याला m किंवा n याच्यातून आपल्याला इलिमिनेट करावं लागेल तिथे जातोय का बघा आता नाही जात तिसऱ्याला आपल्याला काय करावं लागतंय 5 ने मल्टिप्लाय करावं लागतंय चौथ्याला आपल्याला काय करावं लागतंय 2 ने मल्टिप्लाय करावं लागतंय नवीन दोन इक्वेशन तयार होतात म्हणजे इथं नवीन दोन इक्वेशन घेऊया आपण इथं 5 ने मल्टिप्लाय केल्यावर इक्वेशन 3 ला 15n + 10n = 4 5 and 20 असं एक इक्वेशन हे पाचवं झालं ते तर सहावं इक्वेशन आपल्याला चौथ्यावर करायचं आहे त्याला आपण सांगितलं इथं 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे काय होईल 30n - 10n इथं -2 त्या लक्षात ठेवा तर -2 × 2 म्हणजे झाला -4 आता ही दोन इक्वेशन्स आलेली आहेत आता ह्यांची आपल्याला काय करायला लागेल ऍडिशन करायला लागेल तेव्हा आपल्याला हे प्लस ते मायनस काय होते निघून जातील म्हणजे ऍडिंग 5th and 6th we get काय मिळेल बघा 80n = 20 - 4 60 therefore m = 16/80 16 * 16 16 5 = 180 म्हणजे आपल्याला m ची व्हॅल्यू मिळाली m = 1/5 आता इथं m मिळालेला आहे त्याला n ची व्हॅल्यू काढता येईल पुट m = 1/5 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये येऊ शकतो की पहिला तिसऱ्या इक्वेशन मध्ये दिलेला आहे इन इक्वेशन 3 we get 10 × n ची व्हॅल्यू 1/5 + 2n = 4 आता इथे काय बघा therefore 5 * 5 5 * 10 2 × 1 2 + 2n = 4 म्हणजे 2n = 4 - 2a म्हणजे 2n काय आला 2 n काय आला 2/2 म्हणजे त्याला 1 आपल्याला इथं m आणि n च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत तर आपल्याला व्हॅल्यूज कशा काढायच्या आहेत x आणि y च्या कशा काढायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल पुन्हा आपण इथं अज्यूम केलेलं आहे काय केलेलं आहे अज्यूम 1/x + y = m आणि 1/x - y = n घेतलेलं आहे पुन्हा तिथं आपल्याला त्याची लिमिट ठेवावी लागतील पण काय सांगायचं 1/x + y = m होता आणि 1/x - y काय होता n होता मग 1/x + y m म्हणजे काय होणार 1/x + y = 1/5 आता इथं 1 न्यूमरेटरला सेम आहे म्हणजे आपल्याला इथं नवीन इक्वेशन इथे x + y काय होईल 5 किंवा तुम्ही टॅली करण्यासाठी चेक करू शकता 5 × 1 1 × x + y तेच येते इथं नवीन आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे किंवा मिळालेलं आहे तर 7 मिळालेलं आहे तसंच आपल्याला इथं यावरून 1/x - y = 4 वरून काढावं लागेल सॉरी n वरून काढावं लागेल n ची व्हॅल्यू किती काढलेली आहे आपण 1 काढलेली आहे म्हणजे काय होईल 1/x - y = 1 हा 1 च्या इकडे x - y हा काय होणार मल्टिप्लाय होणार म्हणजे 1 = काय होईल x - y ला 1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे सेमच झालं म्हणजे
म्हणजे नवीन इक्वेशन काय झालं x - y = 1 हे इक्वेशन किती झालं 8 आलं. आता ह्या 7ची आणि 8ची काय करावं लागेल प्लस y मायनस y निघून जातोय म्हणजे काय करूया आपण ऍडिशन करूया x + y = 5 आणि x - y = 1 यांची ऍडिशन केल्यानंतर काय होतं प्लस मायनस काय होतं प्लस मायनस y निघून जातात x + x = 5 + 1 किती झाला 6 झाला म्हणजे x = 6/2 therefore x = 3. आता इथे x ची व्हॅल्यू काढलेली आहे आपल्याला कशाची काढायची x मिळालेला आहे आता आपल्याला x मिळाला इथे आपल्याला काय करायचं y ची व्हॅल्यू काढायची मग x ची व्हॅल्यू आपण काय करूया सबस्टिट्यूट करूया x = 3 सबस्टिट्यूट केली कशात कुठेही ठेवा तुम्ही 7व्यात किंवा 8व्यात इकडे ठेवू शकता आपण नाही ठेवू शकत पण तुम्ही x = 3 इक्वेशन कशात ठेवली 7 मध्ये ठेवली तर आपल्याला काय मिळेल x + y = 4 होतं सॉरी 5 होतं x + y = 5 म्हणजे x ची व्हॅल्यू 3 plus y is equal to 5 म्हणजे y is equal to 5 minus 3 म्हणजे y is equal to 2. आता इथे आपल्याला काय मिळालेलं आहे दोन्ही व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत x किती मिळाला 3 मिळाला y किती मिळाला 2 म्हणजे आपल्याला सोल्युशन मिळालेले आहे x is equal to 3 y is equal to 2. आता इथे आपल्याला दिलेला आहे ॲव्हरेज स्पीड ऑफ बस किती दिलेला आहे बघा ॲव्हरेज स्पीड ऑफ बस is equal to किती दिलेला आहे 60 km/h. त्यानंतर दिलेला आहे आपल्याला ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन दिलेला आहे किती आहे 700 km/h आणि एकूण अंतर डिस्टन्स किती आहे 1900 किलोमीटर बरोबर. आता इथे त्यांनी काय सांगितलं आहे बघा की या पूर्ण जर्नीसाठी त्याला 5 तास लागतात टाइम सुद्धा दिलेला आहे इथं किती दिलेला आहे 5 hours कळते. आता इथे आपल्याला काय सांगितलंय विशालने बसने ट्रॅव्हल केलेलं अंतर काढायचं आहे. मग बसने विशालने ट्रॅव्हल केल्यानंतर आपण काय म्हणायचं लेट द टाइम टेकन काय घेऊया आपण लेट द टाइम टेकन बाय बस काय घेतो आपण x hours घेतो. त्यानंतर बाय काय घेऊया आपण एरोप्लेन y hours घेतो बरोबर. मग आपल्याला फॉर्म्युला माहित आहे फॉर्म्युला काय आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम आहे. फॉर्म्युला काय आपल्याला माहित आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. आता इथे आपल्याला एकूण अंतर आउट ऑफ 900 किलोमीटर त्यांनी हे काय म्हणतो त्याला कव्हर केलेलं आहे. म्हणजे आपलं पहिलं इक्वेशन काय होईल बघा तर बसने आणि उरलेलं पुन्हा पुढचं कशाने केलेलं आहे एरोप्लेनने केलेलं आहे. म्हणजे 60 km/h म्हणजे 60x + 700y इज इक्वल टू काय होईल 1900 हे इक्वेशन आपल्याला काय होईल पहिलं कळेल. आता इथं बघा तुम्हाला दिसतंय 60x + 700y इज इक्वल टू 1900. इथं आपल्याला 0 0 कॅन्सल करता येतात म्हणजे मल्टिप्लाय बाय सॉरी डिवाइड बाय 10 करू शकतो आपण. पण जास्तीत जास्त नंबर आपल्याला करता येते का बघूया पुन्हा आपण ती स्टेप वाढवू नये. इथं आपल्याला 20 ने सुद्धा म्हणजे डिवाइड करता येईल. पण 20 ने आपल्याला थ्रू आउट त्या इक्वेशनला डिवाइड केल्यानंतर काय मिळेल बघा 20 3 = 60 म्हणजे किती आला 3x प्लस 700 ला 20 ने डिवाइड केला किती आला 35 2 = 70 म्हणजे 35 × 20 इज इक्वल टू 700 येतो म्हणजे 35y इज इक्वल टू इथं 20 ने डिवाइड केल्यानंतर 0 ला 0 निघून जाईल आणि 1900 ला काय होईल बघा 20 ने डिवाइड केल्यानंतर तर 190 10 ने केल्यानंतर होईल म्हणजे किती होईल 95 कळतंय. म्हणजे हे इक्वेशन काय झालं आपलं दुसरं तयार झालं त्या इक्वेशन फर्स्टलाच तयार केलेलं आहे. आता इथं आपण काय करूया हे पहिलं झालं वरच्या पहिल्या दिलेल्या माहितीवरून. आता दुसरी माहिती काय दिली इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी म्हणजे त्या दोन्हीला काय लागतं किती वेळ लागतं 5 तास. किती वेळ लागतं 5 तास. मग त्यांचं आपण काय सांगितलंय बाय बस x r आणि बाय एरोप्लेन y म्हणजे अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन आपण दुसरं इक्वेशन तयार करू शकतो x + y इज इक्वल टू 5. आता हे इक्वेशन 3. आता इक्वेशन सेकंड आणि थर्ड आपल्याला काय करता येईल सॉल्व करता येईल. पुन्हा इथं काय करावं लागतं बघा एक कोणता तरी आपल्याला काय करावं लागेल व्हेरिएबल इक्वल करावं लागेल म्हणजे त्याला कोएफिशियंट द्यावं लागेल. इथं 3x आहे त्याला 3x देण्यासाठी आपल्याला पूर्ण इक्वेशनला 3 मल्टिप्लाय करावं लागेल
म्हणजेच काय तयार झालं इक्वेशन 3x + 3y = 15. हे नवीन इक्वेशन आपल्याला घ्यावं लागेल. आता दुसऱ्याची आणि चौथ्याची आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. x निघून जाईल, y ची व्हॅल्यू मिळेल, पुन्हा y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून x ची व्हॅल्यू काढता येईल. म्हणजेच काय बघा 3x + 35y = 95 minus 3x + 3y = 15. आता इथे दिसतंय का बघा, मायनस साइन काय होता, चेंज होते. 3x - 3x कॅन्सल झाले, मायनस प्लस 35y - 3y म्हणजे किती आला, 35 - 3 32y = 95 - 15 किती आलं बघा, 80. बरोबर, 95 - 15 किती आला, 80 आला. देयरफॉर y = किती होणार बघा, 80/32. आता 32 आणि 80 ला 16 ने डिवाइड करता येतं, म्हणजे काय होणार, 16 × 5 = 80 आणि 16 × 2 = 32. म्हणजे y = आपल्याला काय मिळाली, 5/2. आता ही y ची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला काढायची कशाची आहे, x ची काढायची. आता x ची पण इथे आपल्याला बाय बस आपल्याला वेळ मिळेल, काय मिळेल, वेळ. डिस्टन्स काढता येईल का, नाही. तर पुन्हा आपल्याला इथे काय वापरावं लागेल, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर आता x ची व्हॅल्यू काढूया. आता ही व्हॅल्यू आपण कशात ठेवली, सबस्टिट्यूट केली. कशात ठेवली आपण, इक्वेशन 3 मध्ये ठेवली. तर बघा काय होईल, x + 5/2 = 5 आहे. म्हणजे काय होणार, x = 5 - 5/2 म्हणजे काय होणार, 5 × 10 10 - 5 किती झाले, 5/2. किती झाले, 5/2. त्यावर आपण x ची व्हॅल्यू सुद्धा काढली, 5/2. आता 5/2 किंवा x ची व्हॅल्यू मिळाली. आता x म्हणजे आपण काय सांगितलं, टाइम टेकन बाय द बस x hours. पण आपल्याला टाइम इथं आहे, आपल्याला काढायचं काय आहे, डिस्टन्स काढायचं आहे. मग डिस्टन्स = फॉर्म्युला काय आहे, स्पीड इनटू काय होईल, टाइम होईल. मग स्पीड किती होतं, बाय बस काढायचं आहे. बाय बसचं स्पीड किती आहे बघा, इथं किती आहे, 60 × टाइम किती काढला आपण, 5/2. बरोबर की नाही, म्हणजे 2 ने त्या 60 ला डिवाइड करता येते, म्हणजे किती आला, 30 × 5 किती आला, 150. म्हणजे डिस्टन्स किती आलं, 150 किलोमीटर. यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला वर्ड प्रॉब्लेमचा आहे, वय काढा. म्हणजे प्रेझेंट एज काढा म्हणून सुद्धा विचारला जाऊ शकतो 4 मार्कासाठी. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रॉब्लेम सेट मध्ये आपल्याला दिलेलाच आहे. इतर प्रश्न दिलेला बघा, सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. मनीष एज 3 years ago was 4 times the age of Savita. Then find their present ages. बरोबर. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, दोन व्यक्ती दिलेले आहेत, मनीष आणि सविता. तर त्यांचे आजच्या वयाची बेरीज दिलेली आहे. त्यानंतर मनीषचं 3 वर्षापूर्वीचं वय आणि सविताचं 3 वर्षापूर्वीचं वय यांच्यामधील एक कंपॅरिझन केलेली आहे. आणि त्यावेळेला आपल्याला त्या दोघांची आजची वय काढायची आहे. तर आपण काय करूया बघा इथं, तर लेट पहिल्यांदा आपण काय करूया, मनीष आहे की मनीष एज बी काय घेऊया, x years. आणि सविता एज बी काय घेऊया आपण, y years. मनीषाचं वय आपण काय म्हणलं, x years म्हणलं. सविताचं काय म्हणलं, मनीषचं काय म्हणलं, x years. सविताचं y years म्हणलं. आता पहिल्या कंडिशन नुसार आपल्याला काय करता येईल, त्या दोघांच्या वयांची बेरीज ही किती आहे, x 31 आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन आपल्याला काय घेता येईल, फर्स्ट कंडिशन काय आहे, तर त्या दोघांच्या वयाची बेरीज म्हणजे x y किती होणार, 31. हे इक्वेशन मिळेल. त्यानंतर पुढची कंडिशन काय बघा, मनीष एज 3 years ago म्हणजे मनीषचं 3 वर्षापूर्वीचं एज म्हणजे किती होईल बघा, ते मनीषचं 3 वर्षापूर्वीचं एज, 3 वर्षापूर्वीचं 3 years ago किती होईल, तर ॲगो म्हणजे y होईल, -3 होणार. म्हणजे काय होणार, x - 3 होईल. आणि सविताचं 3 वर्षापूर्वीचं तेव्हाच म्हणजे 3 वर्षापूर्वीचं ते 4 टाइम्स असेल. सविताचं काय 3 वर्षापूर्वीचं सांगा, तर 3 years ago काय होणार, y - 3. आता इथे त्यांनी काय सांगितलं बघा, मनीष एज 3 years ago was 4 times the age of सविता. मग मनीषचं एज आपण काय घेतलं,
x minus 3 was is equal to 4 times age of सविता. म्हणजे सविताचे एज आपण काय घेतलं y minus 3 त्याच्या 4 टाइम्स आहे. बरोबर. इथे आपल्याला याच्यावर आपल्याला इक्वेशन तयार करायला लागेल. therefore x minus 3 is equal to 4 into 4 हा आपल्याला त्या ब्रॅकेट मध्ये असलेला y आणि 3 ला मल्टिप्लाय करेल म्हणजे 4 into y 4y minus 4 into 3 12. पुन्हा इथे आपल्याला 4y कडे घेतला की लिनिअर इक्वेशन करता येईल आपल्याला. उजव्या बाजूला तो प्लस होता म्हणजे तो राईट लेफ्ट हँड साइडला मायनस होईल आणि इथं -12 होता हा प्लस इकडे गेल्यानंतर काय होईल सॉरी मायनस होता तो +3 होईल. त्यानंतर -12 + 3 किती झाला -9 आणि x - 4y म्हणजे इथं आपल्याला एक नवीन इक्वेशन तयार मिळालं म्हणजे दुसरं इक्वेशन मिळालं. हे पहिलं आणि दुसरं या दोघांची आपण काय करू शकतो ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळू शकतात. आता इथं आपण बघूया x आणि x इक्वल आहेत म्हणजे आपण काय करूया सबट्रॅक्टिंग 1 and 2 we get. आता इथे पुन्हा इक्वेशन लिहून घेतोय x + y is equal to 31 आणि दुसरा आहे x - 4y is equal to -9. आता सबट्रॅक्शन करायची म्हणजे आपल्याला काय करायला लागेल साइनचे काय करायचे चेंज होतात. आता इथं x - x लिहून गेला प्लस y प्लस 4y म्हणजे काय झाला 5y झाला. 31 + 9 किती झाला 40 झाला. म्हणजे therefore 5y is equal to 40 आलं म्हणजे y is equal to 40/5 म्हणजे y is equal to काय आला 8 5 = 40 आता म्हणजे 40 म्हणजे y is equal to 8 आले. म्हणजे कसला कोणाचं वय काढलेलं आपण काय कोणाचं मांडलेलं सविताचं. आता सविताचं वय मिळालेलं आहे. आता आपण त्याचं कोणाचं काढू शकतो मुलीचं वय काढू शकतो. म्हणजे y is equal to काय करणार आपण y is equal to 8 हे सबस्टिट्यूट करावं लागेल कोणत्या तरी इक्वेशन मध्ये. ती पहिल्याच इक्वेशन मध्ये ठेवलं ते मग काय तयार होईल बघा x + y is equal to 31 होतं म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची म्हणजे x + 8 is equal to 31 म्हणजे x is equal to 31 - 8 therefore x is equal to 31 - 8 किती आला बघा तर 23 आला. 23 आला का बरोबर की नाही. म्हणजे x is equal to 23 हे कोणाचं वय आलं मनीषचं वय आलं. सविताचं किती काढलं आपण 8 आलं. बरोबर आहे का. तर आता हे काढलेलं उत्तर बरोबर आहे की नाही हे कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकून आपल्याला टॅली करता येईल क्रॉस चेक करता येईल. x + y 31 आहे x किती आहे 23 आणि y किती आहे 8 23 + 8 किती होतं 31 म्हणजे आपलं काढलेलं उत्तर बरोबर आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये पण आपण टाकून बघू शकतो. बघा इथे इक्वेशन काय आलेलं आहे x - 3 x किती आहे 23 23 - 3 20 आला is equal to 4 into y minus 3 किती आला 4 into y y किती आहे 8 8 - 3 5 5 4 = 20 म्हणजे दोन्ही लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड काय होतात इक्वल होतात म्हणजे 20 म्हणजे सेम आहे म्हणजे आपली ही दोन्ही उत्तर काय आलेली आहे बरोबर आहे. मग तुम्ही काय करायचं फायनल आन्सर म्हणून आपल्याला एक बॉक्स करून त्याच्यात मनीषचं वय आणि सविताचं वय इथं द्यायचं. येते लक्षात.